हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज अशी डायरेक्ट साडीमध्ये तुमच्यासमोर दिसते. म्हणजे आज ना चाललेलो आहे साखरपुड्याला. केतन भाऊचा साखरपुडा आहे आणि साखरपुड्यासाठी चाललोय आम्ही गोव्याला. म्हटलं तेच आता तुमच्यासोबत शेअर करते की तिथं काय काय एन्जॉयमेंट होते वगैरे. खूप दिवसानंतर असं काय तर कार्यक्रमाला चाललोय, कारण का तुमच्यासोबत तर व्हिडिओ शेअरच करत राहते. म्हणजे काय एवढे दिवस झालं काय कोणाचं नव्हतं, पण आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे, त्यामुळे आता कोणाचं ना कोणाचं येतच राहते. तसं आता त्यांचा साखरपुडा आहे, त्यासाठी जाणार आहे आणि व्हिडिओ शूट करते. कारण आगरी कोळी पद्धतीचा साखरपुडा असणार आहे, त्यांनी आगरी आहेत. म्हटलं चला आता आगरीमध्ये कसं कसं काय काय असतं, जेवढं माझ्याच्यानं शूट होईल ना तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू. तसं फर्स्ट टाइमच मी सुद्धा तसलं आगरी कोळी म्हणजे असं काहीतरी बघत आहे, लग्न म्हणा साखरपुडा. त्यामुळे म्हटलं माझ्यासोबत तुम्ही सुद्धा म्हणजे बघचिला की कसं असतं कसं नाही. म्हणजे व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलेलं आहे, खूप छान पद्धतीनं त्यांच्यामध्ये लग्न सगळ्या गोष्टी म्हणजे केल्या जातात. खूप मोठे असे कार्यक्रम असतात त्यांच्यामध्ये. आणि आज पहिल्यांदाच असं बघणार होतो लाईव्ह. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू की कसा एक्सपिरियन्स आहे वगैरे, कसं काय काय असतं त्यांच्यात वगैरे. जेवढं होईल तेवढं शूट करेन, जास्त काय नाही. पण ठीक आहे, चला बघू आता आज कसं कसं होतंय. तिकडून आल्यानंतर पण काय रुटीन असेल ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सध्या मोठे व्हिडिओ माझ्याच्यानं काही शूट करणं शक्यच होत नाहीये, कारण का आता किती पण प्रयत्न केला तर होत नाही. कारण थंडीमुळे तब्येत पण खराब होत आहे आणि चिमणीकडे लक्ष जास्त द्यायला लागायला. तिला आधी चाला येत होतं, आता पळायला यायले. जरा कुठं लक्ष हे केलं ना तिनं सरळ म्हणजे रोड पकडून निघते, त्यामुळे तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला लागते. त्यामुळे व्हिडिओकडे सध्या जरा दुर्लक्ष चालू आहे, जेवढं होईल तेवढंच करत आहे. म्हटलं ठीक आहे, थोडं चिमणीकडेच लक्ष देऊ सध्या. मोठे व्हिडिओ पण शूट करेन. काय माहिती थंडीमुळे जास्त असं कंटाळा भरल्यागत झालंय कुठं तर अंगामध्ये, असं काही शूट करायची इच्छाच होत नाहीये. आणि तब्येत पण खराब होत आहे, सारखं डोकं दुखतंय, चक्कर वगैरे काय होत आहे काय कळ ना, अशा पण आल्यागत झाले. त्यामुळं तब्येत खराब असले तर आधीच मूड होत नाही काय करायचा, आणि त्याच्यामध्ये ही थंडी परेशान करते. बघू जसं होईल तसं शूट करेन. तसं मला मेन होम टूर द्यायचं आहे, म्हणजे घर कसं म्हणजे डेकोर केलंय वगैरे, कसं आहे कसं नाही, त्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. आणि 1.5 महिना झाला तेच व्हिडिओ मी शूट करायचा प्रयत्न करते, पण माझ्याच्यानं काय होतच नाही. म्हणजे ही गोष्ट ॲड करायची ती गोष्ट ॲड करायची असं म्हणत काय ते माझ्याच्यानं शक्यच होत नव्हतं. पण आता सगळ्या गोष्टी जेवढ्या मला ॲड करायच्या होत्या तेवढ्या सगळ्या झालेत. आणि लवकरच सगळं ओके करून ना मी तुमच्या सोबत म्हणजे होम टूरचा व्हिडिओसुद्धा शेअर करेन, की म्हणजे कसं ठेवलं आहे कसं नाही, कशी रूम आहे. रूम तर छोटीच आहे, तशी म्हणावी मोठी नाही आहे, पण पहिल्यापेक्षा छानच आहे म्हणेन. त्यामुळे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. ज्या काही ऑनलाईन गोष्टी घेतल्या असतील त्याची लिंक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन लवकरच. आता चला उरकते, अजून केसांचा अवतार तसाच आहे, बाकी तर आवरले मी. कसं वाटला लुक ते पण सांगा, आणि मग तिथं गेल्यानंतरच आता बघू कसं कसं शूट होते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. एकच गोष्ट येते, हाय बस, बाकी काय नाही. आपल्यामध्ये आहे का झाली का झोप मॅडम? हो मॅडम, गाडीवर हवा लागली की लगेच झोपायचं. एक तर घेता येत नाही व्यवस्थित गाडीवर, लगेच झोपी जाते. बाय हाय चिमणे. काय नाही आता झोपत नव्हते मम्मा. बघू मम्मा कसं दिसतंय. वाव, मला दे. तोडल तिनं.
डोळ्याला पाणी लागतं. त्या तांदळाची उजळतो तुमच्या उजळतो परिश्रम निष्ठय सगळ्यांचा मस्त असा फोटोशूट चालू आहे. काय चालू आहे? फोटोशूट. जिथं जाईल तिथं फोटोशूट, बाकी काही येत नाहीये. जेवण झालं, साखरपुडा झाला, सगळं झालं. आता घरी जायचंय. फोटो नाहीत काढलेले, म्हटलं आधी थोडे फोटो काढावे. ते चालू काम आहे. मम्मा का खाते तू? हा का खायली? चन्ने चन्ने का खातेस? वाव. हाय. हाय.